नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. खासदार व आमदारांच्या उपस्थितीत महायुतीतर्फे महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज. उल्हासनगर महापालिका निवडणुकीची पूर्तता झाल्यानंतर शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे व आमदार कुमार ऐलानी यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौरपदासाठी महायुती या प्रमुख पक्ष भाजप व शिवसेना व घटक पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी महायुतीच्या शिवसेनेकडून अश्विनी कमलेश निकम यांची महापौरपदासाठी तर भाजपकडून अमर लुंड यांची उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली. यावेळी भाजप, शिवसेना, शिंदे गट, आरपीआय, साई पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदींचा सहभाग होता. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ज्याप्रमाणे केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार विकासकामे करून चांगले सरकार चालवत आहे, त्याचप्रमाणे उल्हासनगर महापालिकेतही महायुतीचे सरकार येणार असून जनतेच्या हिताची कामे केली जातील. नामनिर्देशन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार ऐलानी, आमदार बालाजी किणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधार्य, गोपाळ लांडगे, प्रदीप रामचंदानी यांच्यासह भाजप, शिवसेना व अन्य पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे सत्ता. नगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही, अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी, हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय और कोई बचा है क्या अपक्ष और जे काय अपक्ष, हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे. विरोधक जे आहे या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जे आहे आता विरोध शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही. पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे. म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 3 तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी मिळून करतील. महापौर उपमहापौरचा फॉर्म्युला किती वर्षाला ठरलेला आहे? आता बघा, महापौर शिवसेनेचा झालेला आहे, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल, कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील. पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी, हे महत्वाचं आहे. ताज्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.